नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 9 जून 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। कोलंबोहून न्हावाशिवा येथे येणाऱ्या एका मालवाहू जहाजाला मोठी आग लागली। या जहाजातील 4 क्रू मेंबर बेपत्ता आहेत तर 5 क्रू मेंबर जखमी झाल्याचे समोर आले आहे। या मालवाहू जहाजावर एकूण 22 क्रू मेंबर होते अशी माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कोचीपासून सुमारे 315 किलोमीटर अंतरावर जहाजाच्या अंडरटेकर मध्ये हा स्फोट झाला। आग लागलेल्या या जहाजाचा व्हिडिओ समोर आला आहे। हेलिकॉप्टरमधून हे दृश्य टिपण्यात आले आहे। कंटेनरमध्ये अगोदर आग लागली, त्यानंतर या जहाजात मोठा स्फोट झाला। या दुर्घटनेत काही क्रू मेंबर्स बेपत्ता झाले आहेत, मात्र या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही। सध्या या मालवाहू जहाजातील क्रू मेंबर्सची सुखरूप सुटका करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। केरळच्या समुद्रकिनाऱ्याजवळ कोची येथे ही दुर्घटना घडली आहे। मध्य रेल्वेचे प्रशासनच मुंब्रा स्थानकात झालेल्या अपघाताला जबाबदार आहेत। तसेच रेल्वेला सर्वाधिक महसूल मुंबई लोकलमधून पण सुविधांचे काय, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे। यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की दिवा, मुंब्रा आणि कळवा या शहरांमधील लोकसंख्या ही 1000 पटीने वाढली आहे। या ठिकाणी लोकवस्ती प्रचंड वाढली असून हे सर्व मध्यमवर्गीय कामावर जाणारे लोक आहेत। यामधील बहुतांश लोक हे मुंबई लोकलचा उपयोग करतात। अशामध्ये आम्ही अनेकदा दिवा CSMT अशी लोकल सेवा सुरू करा अशी मागणी केली आहे। लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतरही लोकलच्या फेऱ्या वाढल्या नाहीत। दिवा CSMT लोकल प्रवास सुरू केल्यानंतर गर्दी कमी होईल असंही यावेळी बोलताना आमदार आव्हाड म्हणाले। रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा कशाला मागत आहात? उलट त्यांनी तिथे जावं, अपघात झाला तिथे जाऊन रेल्वे मंत्र्यांनी बघावं, काय सुधारणा करायला हव्यात त्या कराव्यात असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या लोकलच्या अपघातावर संताप व्यक्त केला आहे। राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत लोकलच्या अपघातावर भाष्य केले आहे। यावेळी राज ठाकरेंनी पत्रकारांना देखील चांगलंच धारेवर धरलं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार याच्या जेवढ्या बातम्या लावल्या तेवढ्या हा अपघाताचा मुद्दा उचलून धरणार आहात का? मुंबईत मेट्रो, मोनो सर्व आहे, पण गाड्यांचे रजिस्ट्रेशन थांबलंय का? गेली अनेक दिवस राज ठाकरे, उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार याच्या जितक्या बातम्या लावल्यात तेवढा काळ तुम्ही रेल्वे अपघाताच्या बातम्या लावणार आहात का? आपण कशाला महत्त्व द्यायचं, कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं हेच या सर्व गोष्टींमध्ये समजेना झालं आहे असंही राज ठाकरे म्हणाले। भावाभावात वाद होऊ नये, घर कोणाचंही असू द्या, राजकारणामुळे घरात वाद निर्माण होऊ नये अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे। मंत्री नितेश राणे यांच्या विधानानंतर राणे बंधूंमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं बघायला मिळालं। त्यावर आज राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। मी राणे बंधूंसारखा तोल सोडून बोलणारा माणूस नाही अशी टीका देखील यावेळी राऊतांनी केली आहे। यावेळी पुढे बोलताना राऊत म्हणाले की राजकारणामुळे घरात वाद होऊ नये, हा वैचारिक वाद असू शकेल। एक भाऊ एका पक्षाचा आमदार तर दुसरे भाऊ दुसऱ्या पक्षाचा आमदार आहे, कदाचित हा वैचारिक वाद असेल। त्यांचे आई आणि वडील दोघेही हे वाद सोडवायला सक्षम आहेत, ते एकाच घरात राहतात, वैचारिक वाद सहज मिटू शकतात। असे वाद ही महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आहे। कसाऱ्याकडून CSMT कडे जाणाऱ्या लोकलमधून 8 ते 9 प्रवासी खाली पडले आणि त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला। सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। हे प्रवासी नेमके कसे पडले आणि नेमकं काय घडलं होतं याविषयीची धक्कादायक माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे। हे प्रवासी फुटबोर्डवर उभे होते आणि गर्दीत त्यांना एकमेकांचा धक्का लागला, त्यातून त्यांचा तोल ढासळल्याचं समजतंय। रेल्वे गार्डने या अपघाताची माहिती दिली। लोकलमधील 8 ते 9 प्रवासी रेल्वे रुळावर पडले। सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली होती। त्यानंतर 9:50 सुमारास घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचल्या होत्या। मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली। फुटबोर्डवर उभ्या असलेल्या या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि ते खाली पडले असं ते म्हणाले। याविषयी ते पुढे असंही म्हणाले की एका जखमी प्रवाशाने माहिती दिली की तो फुटबोर्डवर प्रवास करत होता, त्याच्या पाठीला त्याची बॅग लटकलेली होती, त्या बॅगेला अडकल्यामुळे ही घटना घडली। दोन्ही लोकल ट्रॅकमधील अंतर हे 1.5 ते 2 मीटरचं असतं। एक ट्रेन कसाऱ्याकडे जात होती तर दुसरी ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जात असताना हा अपघात घडलेला आहे।
भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला एक्सिओम स्पेसएक्स 4 मोहिमेसाठी अंतराळ जाणार आहे। शुभांशु शुक्ला 10 जून रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5:52 अंतराळ स्थानकासाठी रवाना होणार आहेत। त्यानंतर ते 11 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचणार आहेत। शुभांशु शुक्ला हे भारतीय हवाई दलात ग्रुप कॅप्टन आहेत, तसेच ते गगनयान मोहिमेतील 4 अंतराळवीरांपैकी एक आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये अमेरिका दौऱ्यावर गेले होते, त्यावेळी त्यांनी X4 या मोहिमेसाठी शुक्ला यांची निवड केली होती। या अभियानासाठी शुभांशु यांनी स्पेसएक्स आणि ऑक्सिओम स्पेस कडून विशेष प्रशिक्षण देखील घेतले आहे। X4 क्रू आणि स्पेसएक्स टीमने प्रक्षेपणापूर्वी सराव केला आहे। यावेळी फाल्कन 9 रॉकेटची स्टॅटिक फायर चाचणी देखील करण्यात आली। X4 मिशन 10 जून रोजी फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित होणार आहे। आज मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी ट्विट करत मध्य रेल्वेच्या दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे। तसेच केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी। मध्य रेल्वेनेही वेळेचं उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्त्वाच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात अशी मागणी देखील शरद पवारांनी केली आहे। त्याचप्रमाणे वारंवार होणाऱ्या अशा अपघातांना आळा घालण्यासाठी लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याच्या निर्णयाची विहित वेळेत अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे। म्हणजेच मध्य रेल्वेच्या ऑटोमॅटिक डोर क्लोजर लावण्यावर शरद पवार सहमत असल्याचे दिसून येत आहे। गणेशोत्सवापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे। प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तींवरील बंदी आता उठवण्यात आली आहे। या निर्णयामुळे मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे। मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी गणेश मूर्ती तयार करणे आणि विक्री करण्यावर असलेली बंदी उठवलेली आहे। मात्र या मूर्तींचे विसर्जन हे नैसर्गिक जलस्रोतांऐवजी कृत्रिम तलावांमध्येच करण्याची अट कायम राहणार आहे। या निर्णयावर न्यायालयात दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली आहे, तर न्यायालयाने राज्य सरकारला 3 आठवड्यांच्या आत एक समिती नेमून पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील त्याविषयी सविस्तर आणि सखोल माहिती न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। या निर्णयानंतर आता घरगुती गणपतीसाठी बनवलेल्या छोट्या पीओपी गणेश मूर्ती साकारण्यास आणि गणेशोत्सव मंडळांमध्येही अशा मूर्ती विराजमान करण्यास कोणताही अडथळा राहिलेला नाही। मात्र पर्यावरणपूरक विसर्जनाच्या अटींचे पालन अनिवार्य राहील। या निर्णयामुळे अनेक मूर्तिकारांना दिलासा मिळाला आहे। मुंब्रा स्थानकाजवळ आज सकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली। लोकलमधून पडल्याने 6 जणांचा मृत्यू झाला, तर 13 जखमी झाल्याची माहिती आहे। जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या दुर्घटनेनंतर राज्याच्या राजकारणात ठिणगी पडली आहे। या दुर्घटनेला राज्य सरकार जबाबदार आहे असे अनेक आरोप विरोधकांकडून केले जात आहेत। याच पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटा नेते आदित्य ठाकरे यांनी थेट केंद्रावर हल्लाबोल केला। मुंबई रेल्वे दुर्घटनेनंतर आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला। त्यावेळी आदित्य ठाकरेंनी या दुर्घटनेसाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव जबाबदार असल्याचं म्हटले आहे। ही घटना दुर्दैवी आहे, पण ही काही नवीन घटना नाही। अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत। आम्हाला माहित नाही की ते रेल्वे मंत्री ही रील मंत्री आहेत। रेल्वेच्या खऱ्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत नाहीत, हे दुर्दैव आहे। टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर आर अश्विन नुकत्याच झालेल्या IPL स्पर्धेतील 18व्या मोसमात सहभागी झाला होता। आता तो TNPL 2025 स्पर्धेत अर्थात तमिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेत खेळत आहे। अश्विन या स्पर्धेत डिंडीगुल ड्रॅगन्स टीमचं नेतृत्व करत आहे। अश्विन या स्पर्धेत केलेल्या एका कृतीमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। आय ड्रीम तिरुपूर तामिझन्स टीमचा कॅप्टन साई किशोर याने अश्विनला 18 धावांवर आउट केलं। साईने अश्विनला LBW केलं। इथून सर्व राडा झाला। साई किशोरच्या अपीलवर महिला पंचाने अश्विन बाद असल्याचा निर्णय दिला। मात्र अश्विनने अंपायरला बॉल लेग स्टंपच्या बाहेर असल्याचं सांगितलं। अश्विन महिला पंचासमोर आपली बाजू मांडत होता, मात्र पंचाने अंतिम निर्णय दिला होता। जर बॉल लेग स्टंपच्या बाहेर तर मग LBW आउट कसं काय, असा आक्षेप अश्विनने पंचाच्या या निर्णयावर घेतला। तसेच आपण कसे नॉट आउट आहोत हे अश्विन पंचाला पटवून देण्याचा प्रयत्न करत होता, मात्र पंचाने अश्विनचं ऐकलं नाही। त्यामुळे अश्विनला मैदानाबाहेर जावं लागलं। त्यामुळे नाराज अश्विनने मैदानाबाहेर जाताना रागाच्या भरात स्वतःच्या पायावर बॅट मारली। अश्विनच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे।